आता थेट जातोय चाकणमध्ये उद्योजकांची एक महत्त्वाची पत्रकार परिषद इथे पार पडतीये. उद्योजक पण या ठिकाणी आता आलेले आहेत त्यांची व्यथा मांडायला. मल्टीनॅशनल कंपनीज पण आलेल्या आहेत. इथे कंपनीज आले, त्यांना जर का बोलायची आपण संधी दिली नंतर तर ते झटक्यात 30-40 सेकंदात त्यांच्या व्यथा मांडतील. काही कंपन्या इथं आलेल्या आहेत. मी सांगतो ते म्हणतात की आम्ही शिफ्ट होणार होते, आम्ही ते जाहीर करतो असं सांगणाऱ्या कंपनी इथे आहे. मी आता काही सांगू इच्छित नाही, त्यांना बोलू द्या. म्हणजे इथून आम्ही तमिळनाडूला जाऊ, इथपर्यंत ती कंपनी मल्टीनॅशनल कंपनी इथं आता आलेली आहे. सगळ्यात महत्वाचं ह्यामुळे आमच्या मागण्या काय आहेत तर भूमिपुत्रांना, इथल्या स्थानिकांना खरं तर वैद्यकीय आणीबाणी ज्याला म्हणतो मेडिकल इमर्जन्सीमुळे अक्षरशः बऱ्याच लोकांना हार्ट अटॅकमुळे जीव गमवावे लागलेले आहेत. ते कुणाला सांगू शकेल, बाकीचे बटवाल साहेब पण सांगू शकतील. त्यांना जाताच येत नाही ट्रॅफिक कंजेशनमुळे. तर ही जी काही परिस्थिती आहे ती बदलायला हवी. शाळा महाविद्यालयामध्ये जाणारी मुलं, त्यातली काही मुलं पण कदाचित या ठिकाणी आता आली असतील, तर त्या मुलांना 2-2, 3-3 तास अडकून पडायला लागतं, अशी परिस्थिती आहे. तर ती जी काय आहे त्यांची परिस्थिती ती बदलायला हवी. नंतर 15 ते 30 दिवसांमध्ये जी काही कामं आहेत खड्ड्यांची, खास करून बॉटलनेक जे काय आहेत, जे काही शोल्डर्स आहेत रस्त्यांच्याकडेचे, तर ते सगळे व्यवस्थित व्हावेत ही आमची अपेक्षा आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेहमीची येतो पावसाळा, आपल्याला माहिती आहे तो जूनलाच येतो. त्यामुळे त्याच्या अगोदर त्याचा एक आराखडा बनवावा की रस्त्यांचं काम कशा पद्धतीने आपण करणार आहोत, नाला आणि ह्या सगळ्या गोष्टी ते कसं करणार आहोत, आणि तो आमच्याशी कृपा करून नागरी समितीला पण त्यांनी द्यावा अशी आमची विनंती आहे. कोंडी होणाऱ्या ठिकाणी मी मगाशी म्हणालो तसं अतिक्रमण हटवायला पाहिजेत. सगळ्यात महत्वाच्या 3 गोष्टी आहेत ज्या मी या ठिकाणी सांगू इच्छितो. त्याची एक महत्वाची गोष्ट म्हणजे ट्रक टर्मिनल. ट्रक टर्मिनल हा खरं तर आपल्याकडे एमआयडीसीच्या प्लॅनमध्ये नक्की असणार आहे. हॅलो, नक्की असणार आहे, पण तो कुठेही दिसत नाही. त्याच्यामुळे मल्टी ऍक्सेल कंपन्या कोणाला हाऊस मला वाटत नाही आहे. ट्रक टर्मिनल त्यांना जर का दिला, जसं पीसीएमसी मध्ये आपल्याकडे वाहतूक नगरी आहे निगडीला, तर मला खात्री आहे. तर माझी विनंती आहे खरं तर पत्रकारांना की हे ट्रक टर्मिनल्स आहेत कुठे, प्लॅनमध्ये आहेत का, प्लॅनमध्ये आहेत का हे त्यांनी बघावं. आणि त्याचाही त्यांनी खरं तर हा प्रश्न तसाच लावावा. सेंट्रल एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट हाही गरजेचा आहे, तोही दिसत नाही. त्याच्यामुळे आपण ज्याला इंद्रायणी मैया म्हणतो तर ती सुद्धा संकटात सापडलेली आहे. तर त्या सेंट्रल एटीपीचं काय आहे, त्याच्यानंतर हरित पट्टे असतात, ग्रीन स्पेसेस असतात ना, त्या कुठे आहेत, कॉमन अम्युनिटीज कुठे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी एमआयडीसीने करणं अपेक्षित आहे असं मी समजतो, ज्या आपण पीसीएमसी बाहेर बाकीच्या ठिकाणी पाहतो. तर मला असं म्हणायचं की त्या गोष्टी सुद्धा आपल्याला गरजेच्या त्याही कराव्यात. आणि त्याच्यानंतर स्ट्रीट लाईट्स असतील, सीसीटीव्ही असतील, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे अनुचित प्रकार घडतात, तर त्या गोष्टी सुद्धा कराव्यात. त्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्यावं. आणि सगळ्यात महत्वाचा वीज आणि पाणी पुरवठा तो आम्हाला अनइंटरप्टेड मिळायला हवा. कालची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, काल सुद्धा आमच्याकडे पाणी आलं नाही, आम्हाला बाहेरून काल पाणी मागवावं लागलं टँकरने. पावसाळा सुरू आहे त्यामध्ये ही परिस्थिती आहे. हे मी तुम्हाला माझ्याकडे रोज रिपोर्टिंग होतं, त्यानंतर मी तुम्हाला हे सांगतो. अगदी काय म्हणू आपण तुला, काय म्हणू आपण, जबाबदारपणे मी हे विधान करतो. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटची गोष्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी मगाशी बोलतो होतो, एमआयडीसी असेल, बीएमआरडी असेल, जिल्हाधिकारी असतील, जिल्हा परिषद असेल, एनएचएआय असेल, पीडब्ल्यूडी असेल, इतक्या सगळ्या खात्यांचा त्या ठिकाणी कंट्रोल आहे. इतकी सगळी खाती त्यामध्ये इन्व्हॉल्व्ड आहेत. सुदैवाने काल आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी काल सांगितले की इंडस्ट्रियल टाउनशिप केल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाही. नक्कीच करायला हवं. ते निर्णय घेऊन पुढे जाऊन ज्या पद्धतीने कॉर्पोरेशनचा कुठेही व्यवसाय हे चालतो, एकूणच व्यवहार चालतो, तसा व्हायला हवा. पण हे होईपर्यंतचा वेळ आपल्याकडे नाहीये. आज आम्ही आयसीयू मध्ये असलेल्या पेशंटसारखी आम्हाला लोकांची अवस्था आहे. तर अशी अपेक्षा आहे की आता त्वरित एखादी नोडल एजन्सी नेमून ह्या सगळ्या गोष्टींवर आम्हाला सोल्युशन द्यायला हवं. ह्याच्या पलीकडे अजून काही इश्यूज आहेत, तुम्ही समजू शकता. आपल्याला फक्त वाहतूक मुक्त होऊन चालणार नाही, एअर पोल्युशनचे इश्यूज आहेत,
वॉटर पोल्युशनचे इश्यूज मी मगाशी म्हणालो, त्याच्या पलीकडे लोकांना चालण्यासाठी सुरक्षित फुटपाथ हवेत. तर कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन आम्ही बघितला PMRDA कडे आहे, तो त्याचा अंमलात आणणं वगैरे वेगळं आहे. पण माझं असं म्हणणं आहे की एक खरोखरच होलिस्टिक अप्रोचने चाकणचा परिसर हा राहण्यासाठी योग्य कसा करता येईल, सुरक्षित कसा करता येईल हे बघावं अशी माझी खरं तर प्रशासनाकडून आणि या राजकारण्यांकडून आणि सत्ताधाऱ्यांकडून मला अपेक्षा आहे. धन्यवाद. चाकणमधले हे उद्योजक आहेत, या उद्योजकांनी पत्रकार परिषद That's घेतलेली all. आहे. हे सगळे मुद्दे मी आता जे काही हे केले ते मांडले, ते तुमच्याकडे जी प्रेस नोट आलेली आहे त्यामध्ये आहे. आणि सगळ्यात शेवटी मी म्हणालो तसं 3 वेळेस चीफ मिनिस्टर सरांना आणि बाकीच्या सगळ्याच लोकांना ईमेल्स पाठवून त्याची काहीच कृती झाली नाही. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना, कारण आम्हाला कोणी वाली नाही असं वाटलं आणि त्याच्यामुळे आम्ही इथून उठून दुसरीकडे जायचा निर्णय घेतला. गुजरातमध्ये सुद्धा आम्ही जागा बघितली. त्यानंतर शेवटी आम्ही या सगळ्या गोष्टीतून आपल्याच इथे खंडाळा MIDC सातारा या ठिकाणी जायचा आम्ही निर्णय घेतला. उद्योजकांची ही महत्वाची आपण बघतोय पत्रकार परिषद आहे आणि चाकणमधनं आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण दुर्दैवाची बाब आहे, चाकणसारख्या ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे, पिण्याचं पाणी असूनही आम्हाला मागवून घ्यावं लागतं टँकरद्वारे. अशा स्वरूपाचा त्यांनी रोष व्यक्त केलेला आहे. येत्या काळामध्ये गुजरात किंवा अगदी तामिळनाडूमध्ये सुद्धा जाण्याची आमची तयारी आहे असं त्यांनी म्हटलं. शक्य नसतं. आणि ज्याप्रमाणे MIDC कलेक्टर साहेबांकडनं अप्रोच झाला किंवा आता तुम्ही बघाल तर तुमच्या शेजारी MIDC स्वतः बसलेली आहे, म्हणजे शासन हे ऍक्टिव्ह झालेलं आहे. आणि जर का इथले प्रॉब्लेम निघाले, नवीन जर का जागा आली तर एक्झिस्टिंग प्लांट इथंच ठेवून म्हणजे एक्सपान्शन आहे ते आपण नक्की मंडळाकडे विचार करू शकतो.